आपण आजच्या सकाळच्या समयी पहिले करीत करसपत्र याचा 9वा अध्याय सुरुवातीला त्याचे 24 ते 27 हे वचन मी वाचतो आपल्यासाठी. पैजेच्या धावणीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच पैज मिळते. हे तुम्हास ठाऊक नाही काय? तुम्हास मिळेल असे धावा. आणि मल्लयुद्ध करणारा प्रत्येक माणूस सर्व गोष्टीत इंद्रिय दमन करतो. ते तर नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात, परंतु आम्ही अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असे करतो. म्हणून मी धावतो, पण अनिश्चितपणे धावत नाही. मी युद्ध करतो, पण ते वाऱ्याला मारीत असल्यासारखे करीत नाही. तर मी आपल्या शरीराला कुदळतो व स्वाधीन करून घेतो. नाही तर मी दुसऱ्यांना उपदेश केल्यावर कदाचित स्वतः नाकारला जाईल. तसंच आपण 10वा अध्याय याचा 12 आणि 13 वचन वाचूया. म्हणून ज्याला असे वाटते की आपण उभे आहोत त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. मनुष्याची जी परीक्षा होत असते तिच्या वाचून निराळी परीक्षा तुम्हावर आली नाही, पण देव विश्वासू आहे. तो तुमच्या शक्तीच्या पलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करेल, असा की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे. देव असलेल्या वचनावरती आशीर्वाद देऊ. आपण सकाळच्या समय हे जे वचन वाचलेले आहेत, साधारणतः आपण पाहिलं तर धावणारे किंवा मल्ल युद्ध करणारे यांचा जर वयोगट जर का पाहिला तर तरुण वयोगट शक्यतो या दोन्ही स्पर्धेमध्ये असतात. आणि पारितोषिक प्राप्त करण्यासाठी ते मल्लयुद्ध करत असतात किंवा धावत असतात. आणि ते जे पारितोषिक आहे ते नाशवंत असं पारितोषिक आहे, जगिक पारितोषिक आहे, जसं पौल या ठिकाणी सांगत आहे. परंतु आपण जे आहोत ते आपण अविनाशी असा मुकुट मिळवण्यासाठी आपण आपलं जे ख्रिस्ती जीवन जे आहे ते जगत असतो. यातलं महत्वाचं जे वचन आहे ते 27वं वचन. तर मी आपल्या शरीराला कुदळतो व स्वाधीन करून घेतो, नाहीतर मी दुसऱ्यांना उपदेश केल्यावर कदाचित स्वतः नाकारला जाईल. आपण जर का पाहिलं तर या ठिकाणी आपलं स्वतःचं जे शरीर आहे ते कुदळणं आणि स्वतःच्या स्वाधीन असणं याविषयी या ठिकाणी पौल बोलत आहे. आणि 10वा अध्याय आणि याचं 12 वचन जर का पाहिलं आपण तर, म्हणून ज्याला असे वाटते की आपण उभे आहोत त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. आपण जर असं समजत असो की आपण उभे आहोत, परंतु ते उभे असताना आपण ह्याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे की आपण त्या परिस्थितीमध्ये पडू नये, ढळू नये. सांगायचा उद्देश असा आहे की आजच्या ह्या जगामध्ये आपण जीवन जगत असताना हे जे दोन जे वचन आहेत ते साधारणतः तरुण जी पिढी आहे त्यांना लागू करण्यासारखे वचन आहेत. कारण की आपण आपल्या शरीराची काळजी घेणे किंवा आपल्या स्वतःची काळजी घेणे गरजेचं आहे. कारण की आपण पाहतो हे जे शरीर आहे हे देवाचं घर आहे आणि या घरामध्ये काय आहे, देव राहत असतो, परमेश्वर राहत असतो. परंतु हे वचन 27वं वचन जर का पाहिलं तर तो स्वतःच्या शरीराला कुदळतो आणि तो स्वतःला स्वाधीन करून घेतो, तर त्याची काळजी घेतो शरीराची. जर त्यांनी तसं केलं नाही तर त्यांनी कितीही चांगला उपदेश केला तर तो काय होणार आहे, तो नाकारला जाऊ शकतो. याची शक्यता या ठिकाणी पौल आपल्याला सांगत आहे. म्हणजे आपलं जे शरीर आहे ते आपल्या स्वतःच्या स्वाधीन असणं, आपल्या कंट्रोलमध्ये असणं गरजेचं आहे. तसंच ते शरीर आपलं देवाच्या देखील स्वाधीन असणं, देवाच्या कंट्रोलमध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या जगातल्या ज्या गोष्टी सध्या चालू आहेत त्याच्यापासून आपण अलिप्त राहणं, दूर राहणं गरजेचं आहे. तसं जर का आपण पुढचा अध्याय 10वा अध्याय 13 वचन जर का पाहिलं, मनुष्याची जी परीक्षा होत असते तिच्या वाचून निराळी परीक्षा तुम्हावर आली नाही, पण देव विश्वासू आहे. तो तुमच्या शक्तीच्या पलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपाय करेल.
असा की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ आहे. आपल्या आपल्या आपली जी परीक्षा होत असते, ती परीक्षा देवबाप ज्यावेळेस घेत असतो, ती परीक्षा अशी घेतो की आपण ती सहन करू शकतो. आपल्या शक्तीच्या पलीकडे देवबाप परीक्षा घेत नाही. कारण की देव हा विश्वासू आहे. आपली काय कॅपॅसिटी आहे हे देवाला ठाऊक आहे. आणि त्याच कॅपॅसिटीनुसार देव ज्यावेळेस आपण विश्वासणारे म्हणून या नात्याने आपलं जीवन जगत असतो, त्यावेळेस परीक्षेचा जो काळ आहे तो आपल्यावरती येत असतो. वेगवेगळ्या परीक्षेमधून आपल्याला जावं लागतं. परंतु त्यावेळेस जे 12 वचन आहे ते महत्वाचं आहे की तशा प्रसंगामध्ये आपण पडू नये. आपण स्वतःला सांभाळणं गरजेचं आहे. आपण जर का पाहिलं तर आपल्या पवित्र शास्त्रामध्ये तरुण अशी उदाहरणं आहेत की ज्यांनी स्वतःला सांभाळलं, स्वतःला त्यांनी वाचवलं, कुठल्याही पापामध्ये न पडता त्याच्यातून आपल्याला स्वतःला वाचवलं. त्यांनी आपल्या शरीराचा ताबा स्वतःवरती मिळवलेला होता. आपण जर का पाहिलं, सगळ्यात पहिलं उदाहरण म्हणजे आपण दानिएलचं उदाहरण पाहू शकतो. दानिएलच्या संपूर्ण आयुष्याकडून जर का आपण पाहिलं तर त्यामध्ये दानिएलने स्वतःला कशा प्रकारे सांभाळलं. दानिएलने लहानपणापासूनच आपल्या मनामध्ये निश्चय केला होता की तो देवाच्या स्वाधीन राहणार आहे आणि आपल्या शरीरावर देखील तो ताबा मिळवणार आहे. दानिएलचा पहिला अध्याय आणि जर का 8वं वचन आपण वाचलं, त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, आणि दानिएलाने आपल्या मनात निश्चय केला की आपण स्वतःला राजाच्या अन्नाचे किंवा त्याच्या पिण्याच्या द्राक्षरसाने विटाळणार नाही. म्हणून त्याने शंडाच्या अधिकाऱ्याला विनंती केली की मी आपणाला विटाळणार. या ठिकाणी आपण तरुण दानिएल आपणास पाहावयास मिळत आहे. आणि ज्या वेळेस बाबेलाचा राजा नबुकदनेस्सर याने यरुशलेमेस तिला वेढा घातला होता, त्यावेळेस त्याने त्याच्या अधिकाऱ्यांना आज्ञा केली होती की तुम्ही जाऊन 4थं वचन, ज्यांच्या अंगी काही कलंक नाही आणि जे सुंदर व सर्व बोधात निपुण व ज्ञानाने संपन्न व विद्येत प्रवीण होते, ज्यांच्या ठाई राजाच्या वाड्यात उभे राहण्याचे सामर्थ्य होते, अशा तरुणांना आणायला आणि त्यांना खासदांची विद्या व भाषा शिकवायला त्याने त्यांना सांगितले. आणि राजाने राजाच्या अन्नातला व त्याच्या पिण्याच्या द्राक्षातला नित्याचा वाटा त्यांच्यासाठी नेमला आणि सांगितले की त्यांना 3 वर्षे पोहोचावे. ती समाप्त झाल्यावर त्यांनी राजापुढे उभे राहावे. आणि त्यांच्यामध्ये यहुद्याच्या वंशातले दानिएल, हनन्या, मिशाएल व अजर्या हे होते. आणि शड्यांच्या अधिकाऱ्याने त्यांना नावे दिली. त्याने दानिएलला बेलशस्सर, हनन्याला शद्रक, मिशाएलला मेशक व अजर्याला अबेदगो अशी नावे दिली. आपण पाहू शकतो या ठिकाणी जो राजा आहे त्याने त्याच्या अधिकाऱ्यांना आज्ञा दिलेली आहे की तुम्ही जाऊन यहुदांच्या वंशातले दानिएलला त्यांनी त्या ठिकाणी राजाच्या राजवाड्यामध्ये आणलेला आहे. आणि त्या ठिकाणी दानिएलला जो राजा जे अन्न घेत होता, जो राजा पिण्यासाठी द्राक्षरस वापरत होता, त्याच्यातला त्याने नित्याचा वाटा त्यांच्यासाठी नेमलेला होता. आणि जे राजाचे लोक होते, जे राजाचे पुत्र होते, ते देखील त्याच अन्नाचं ते सेवन करत होते. परंतु दानिएलाने इथं ठाम त्याच्या मनामध्ये त्यांनी निश्चय केला होता की तो स्वतःला राजाच्या अन्नाने किंवा त्याच्या पिण्याच्या द्राक्षाराने विटाळणार नाही. आपण हे वचन आपल्या आयुष्याला लागू करून घेऊ शकतो की ज्या प्रकारे दानिएलाने स्वतःच्या मनामध्ये निश्चय केला की तो जे अन्न राजा त्याला देणार होता, जे द्राक्षरस त्याला पिण्यासाठी देणार होता, त्याने स्वतःला त्याच्यापासून अलिप्त ठेवलं, त्याने दूर ठेवलं. त्याने त्या ठिकाणी नकार त्याने त्या राजाला दिला. त्यांनी तिथं नाही म्हटलं. आपल्या मनापासून त्यांनी नकार दिला. आज आपण देखील अशा परिस्थितीमधून जाऊ शकतो. तर त्या ठिकाणी आपल्याला नाही म्हणता येणं गरजेचं आहे. कारण की आपण
पाहू शकतो की ख्रिस्ती विश्वासू जीवन जगत असताना वेगवेगळ्या प्रकारचे जे मोहमाया आहेत किंवा लोभ आहेत किंवा वेगवेगळे त्याची कारणं आहेत, वेगवेगळे प्रसंग आहेत जे आपल्यावरती येतात. पण कोणत्या प्रसंगांना आपण होकार द्यायला पाहिजे, कोणत्या प्रसंगाला आपण नकार दिला पाहिजे, हे देखील खूप महत्वाचं आहे. परंतु दानिएल जर का पाहिलं तर त्या दानिएलाने काय केलं, या ठिकाणी नकार दिलेला आहे. आणि त्या नकारामुळं काय झालेलं आहे, देवाने अद्भुतरित्या त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे. आणि पुढचं वचन जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी दानिएलाला षंडाच्या अधिकाऱ्यापुढे कृपा व करुणा प्राप्त होईल असे केले. देवाने त्या ठिकाणी जे दानिएलाने स्टँड घेतला, त्या स्टँड घेण्यामुळे देवाने दानिएलाच्या बाजूने निकाल लावलेला आपण पाहतो. आणि त्यांनी तो जो षंड होता, जो अधिकारी होता, त्याच्या मनामध्ये कार्य केलं. आणि जी विनंती दानिएलाने त्याच्याकडे केली होती, तेच विनंतीनुसार पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहावयास भेटते की दानिएलाला डाळ आणि पाणी हे खावयास मिळालं. आणि आपण जर का संपूर्ण भाग पाहिला, साधारणतः 3 वर्ष त्या ठिकाणी पाहिलं तर 3 वर्ष त्यांना ते खाण्यास भेटलं. आणि दावीद हा राजाचे पुत्र होते, जे राजाचे लोक होते, त्यांच्यापेक्षा देखील त्यांचे चेहरे जे होते उजळलेले होते. सांगायचा उद्देश एकच आहे की असे प्रसंग आपल्या जीवनात देखील येतात, परंतु आपण स्टँड घेऊन नकार देणं गरजेचं आहे. खाण्याच्या बाबतीत असेल, कारण की ज्या ज्या ठिकाणी आपण काम करतो, ज्या ठिकाणी आपण राहतो, ज्या ठिकाणी आपले सहकारी मित्र असतात, त्या ठिकाणी आपल्यावरती दबाव येऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारे. परंतु त्यावेळेस आपण गरजेचं आहे की आपण दानिएलाचा चेहरा आपल्या समोर आणून, ज्या प्रकारे दानिएलाने त्या ठिकाणी नकार दिला, त्याच प्रकारे आपण नकार देणं गरजेचं आहे. दानिएल 1500 मील दूर होता आपल्या घरापासून. तो त्याच्या मर्जी झाला असतं तर त्यांनी जे अन्न त्याला खाण्यास देण्यात येणार होतं ते अति उत्कृष्ट दर्जाचं होतं, परंतु त्यांनी ते न खाता जे अन्न त्याला नकार देऊन त्यांनी स्वतः डाळ आणि जे पाणी आहे ते खाण्याचा त्यांनी निर्णय त्या ठिकाणी घेतला. त्यांनी परीक्षेच्या वेळेस संकल्प आपल्या मनामध्ये केला, निश्चय आपल्या मनामध्ये केला, नकार देण्याचा त्यांनी त्या ठिकाणी केला. त्याच प्रकारे आपण जर का पाहिलं योसेफाच्या जीवनामध्ये देखील ज्यावेळेस योसेफाला इश्माईली लोकांच्या हातामध्ये विकण्यात आलं, त्याच्या भावांच्या द्वारे, त्या ठिकाणी रौबेन ज्यावेळेस त्याच्या भावांनी निर्णय घेतला की आपण ह्याला मारू, परंतु त्यावेळेस रौबेनाने त्या ठिकाणी नकार दिला त्याला मारण्यासाठी. त्या ठिकाणी त्याचा बचाव रौबेनाने केला. आणि ह्या घटनेनंतर आपण पाहतो की योसेफाला जे आहे इश्माईली लोकांच्या हातामध्ये त्याच्या भावांनी विकलं. आणि इश्माईली लोकांच्या द्वारे तो काय झालेला आहे, पोटिफराच्या घरात तो त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि आपण जर का पाहिलं 39वा अध्याय, उत्पत्तीचा 39वा अध्याय, आणि त्याचं जर का आपण 7वं वचन पाहिलं, 7व्या वचनापासून पुढे तो भाग असा लिहिलेला आहे, योसेफ मोहावर विजयी होतो. या ठिकाणी आपण पाहतो की योसेफ जो आहे तो आपल्या घरापासून दूर, आपल्या भावांपासून मारलेला, आपल्या भावांपासून त्याला धोका आपण म्हणू शकतो मिळाला, परंतु तो दुसऱ्या देशात जाऊन, दुसऱ्या राज्यात जाऊन तो त्या ठिकाणी एका अधिकाऱ्याच्या घरामध्ये तो काय आहे, नोकर म्हणून तो त्या ठिकाणी गेलेला आहे. परंतु योसेफ देखील कसा होता, योसेफाने काय केलं, त्याच्यामध्ये योसेफाने देखील त्याच्या मोहावरती काय केलं, विजय आपण मिळवलेला पाहतो. आणि योसेफ रूपवान व देखणा होता. आणि असे झाले की या गोष्टीनंतर त्याच्या धन्याच्या बायकोने योसेफावर दृष्टी लावून माझ्यापाशी नीच, परंतु तो त्या गोष्टीस कबूल झाला नाही. आणि त्याने आपल्या धन्याच्या बायकोला म्हटले, पहा, माझ्या जवळ घरात काय आहे हे माझ्या धन्याला ठाऊक नाही, आणि जे काही त्याचे आहे ते सारे त्याने माझ्या हाती दिलेले आहे. त्यांनी त्या ठिकाणी नकार दिलेला आपण पाहतो. शारीरिक मोह त्याच्यावरती आलेला होता, कारण की त्या घरामध्ये त्याची बढती झालेली होती, सर्व काही त्याच्या हातामध्ये देण्यात आलेलं होतं. फक्त पोटिफराची पत्नी सोडली तर इतर सगळ्या गोष्टी योसेफाच्या हातामध्ये होत्या.
परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस योसेफ रूपवान होता, देखणा होता, तो त्या संधीचा फायदा उचलू शकत होता, परंतु त्याच्या मनामध्ये देवाचं भय होतं, देवाची भीती होती. आणि ह्या देवाच्या भयामुळे, ह्या भीतीमुळे त्यांनी काय केलं, ज्या वेळेस पोटिफराच्या बायकोने त्याच्यावरती ज्यावेळेस तिची दृष्टी लावली, परंतु योसेफाने त्याची दृष्टी तिच्याकडे न लावता आपल्या देवाकडे लावली आणि त्यांनी सरळ सरळ त्या ठिकाणी नकार दिला. आणि हा नकार दिल्यामुळे जरी त्याच्यावरती पुढे गेल्यानंतर अति प्रसंग आला, परंतु जर आपण योसेफाच्या संपूर्ण जीवनाकडून पाहिलं तर त्याला देवाने काय केलं, त्या देशाचा प्रधानमंत्री केला. आज आपण पाहू शकतो की एका ठिकाणावरून मनुष्य जाऊन दुसऱ्या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणी तो गुलाम म्हणून जातो, त्या ठिकाणी तो विकला गेला जातो. परंतु याच्यात धन्य आशा अशी होती की योसेफाच्या सगळ्या कारणामध्ये देव त्याच्या सोबत होता, देव त्याच्या संगती होता, देवाची दया त्याच्या सोबत होती. याचं एकच कारण आहे की त्याने त्याच्या मनामध्ये ठरवलेलं होतं की कोणताही लोक, कोणतीही मोह त्याच्यावर जर आले तर तो त्यासाठी काय होता, तयार होता नकार देण्यासाठी. नकार देणं खूप महत्वाचं आहे. आज आपल्याला कोणत्या गोष्टीला नकार देताना अवघड होतं. आपण जसं जीवन जगतो, जशी जीवनशैली आपली आहे, कुणी जर कोणतं काम सांगितलं तर आपण लगेच नकार देत नाही, किंवा कुणी आपल्याकडे कोणती ऑफर आणली तर आपण त्याला लगेच नकार देत नाही. आपण त्याला म्हणतो थोडा वेळ द्या, मला विचार करण्याला संधी द्या. परंतु या ठिकाणी दानिएल आणि योसेफ या दोघांनी लागलीच जागेवरती त्या ठिकाणी नकार दिलेला पाहू शकतो आपण. आपण जर का इब्री लोकांपत्र याचा 11वा अध्याय, त्या ठिकाणी विश्वासणाऱ्यांची यादी आहे आणि त्याच्यामध्ये देखील एक तरुण आहे. त्या तरुणाने देखील काय केलेलं आहे, एका चांगल्या गोष्टीसाठी त्यांनी, ज्या गोष्टींनी त्याचा फायदा होणार होता त्या गोष्टीसाठी त्यांनी त्या ठिकाणी नकार दिलेला आपण पाहतो. आपण 11वा अध्याय 24वं वचन जर का पाहिलं तर, विश्वासाने मोशे प्रौढ झाल्यावर आपणास फारोच्या कन्येचा मुलगा म्हणविण्याचे नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्याने निवडले. या ठिकाणी आपण पाहू शकतो की तरुण अवस्थेमधून ज्यावेळेस प्रौढ अवस्थेमध्ये मोशे गेला आणि त्याला जाणवलं की नाही, मला आता देवांच्या लोकांसाठी काम करायचं आहे, कारण की देवाने त्याच्यावरती ओझं दिलेलं होतं. आणि त्यावेळेस त्यांनी काय केलं, फारोच्या कन्येचा मुलगा, त्याचं संपूर्ण अगोदरचं आयुष्य त्या राजवाड्यामध्ये गेलं होतं, तो तिथं राज्य करू शकला असता, तो त्या राजा होऊ शकला असता, परंतु त्यांनी काय केलं, त्याचं राजासन त्यांनी नाकारलं. ज्या संधी त्याला आल्या होत्या त्या संधी त्यांनी नाकारल्या, कारण की जे सुख त्याला होतं ते क्षणिक सुख भेटणार होतं, परंतु त्यांनी आपलं जे लक्ष आहे ते अनंतकालीन सुखाकडे त्यांनी लावलेलं होतं. म्हणून त्यांनी काय केलं, देवांच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे निवडलं. चांगली निवड करणं गरजेचं आहे. मोशे त्या ठिकाणी राजा होऊ शकला असता, त्या देशावरती तो राज्य करू शकला असता, त्याच्या म्हणण्याप्रमाणे सगळं झालं असतं, कारण की तो त्या राजवाड्यामध्ये वाढलेला होता. परंतु त्यांनी त्याच्या लोकांकडे जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सांगायचं तात्पर्य एकच आहे की नकार देणं खूप महत्वाचं आहे. आज आपण ज्या जगामध्ये राहतो त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात. आपण त्या गोष्टींच्या किती अधीन जावं हे देखील आपल्यावरती डिपेंड असतं. अधीन जात असताना आपण जर का मोबाईल वापरतो, टीव्हीज बघतो, त्या ठिकाणी वेगवेगळे प्रलोभने असतात, वेगवेगळे लोभदायक गोष्टी असतात, त्याच्यापासून अलिप्त राहणं गरजेचं आहे. कारण की ज्या गोष्टी देवाला आवडत नाहीत त्या गोष्टी आपण कदापि करू नये. मोहावरती विजय मिळवणं महत्वाचं आहे. जे लोभ आहे त्याच्यावरती विजय मिळवणं खूप महत्वाचं आहे. परीक्षेच्या समयी आपण स्वतःवरती ताबा मिळवणं गरजेचं आहे आणि आपलं जे शरीर आहे, आपला जो आत्मा आहे, आपलं जे हृदय आहे ते देवाच्या स्वाधीन देखील करणं गरजेचं आहे. आपण जर का त्याच्यामध्ये जर का स्थिर राहिलो तर काय आहे, परमेश्वर त्या परीक्षेमधून बाहेर निघण्याचा मार्ग तो आपल्याला दाखवतो. फक्त काय निर्णय आपल्याला घेणं गरजेचं आहे. कारण की आपण अगोदरच वाचलं की जितकी आपली शक्ती आहे तितकीच काय आहे, देव आपली परीक्षा पाहतो. त्याच्या पलीकडे आपल्या
कॅपॅसिटीच्या पलीकडे जाऊन देवबाप आपली परीक्षा पाहत नाही. आपण जर का पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस या जगामध्ये आला, ज्यावेळेस तो या जगात त्यांनी जन्म घेतला, तो ज्यावेळेस वाढत होता, किती कठीण अशा परीक्षेमधून प्रभूला जावं लागलं. आपण मत्तई याचा जर का 4था अध्याय पाहिलं, त्या ठिकाणी प्रभूची परीक्षा झालेल्या आपण पाहतो. सैतान खुद्द त्या ठिकाणी प्रभूची परीक्षा घेतोय. महत्वाचा भाग असा आहे की त्या संपूर्ण परीक्षेमध्ये जे आहे, संपूर्ण परीक्षेमध्ये देवाने फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्ताने वचनाचा आधार घेतलेला आहे. त्या ठिकाणी त्यांनी संयम बाळगला. त्यांनी ज्या गोष्टी, जे लोभ, जे मोह सैतान त्याला दाखवत होता, सगळ्यात पहिलं जी परीक्षा देव प्रभूची झाली, त्या ठिकाणी त्यांनी त्याच्या शरीरावरती त्यांनी परीक्षा घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कारण की आपण पाहू शकतो त्या ठिकाणी प्रभू जो आहे तो 40 दिवस आणि 40 रात्र उपाशी राहिल्यानंतर त्याला भूक त्या ठिकाणी लागली होती. आता जी अवस्था आपल्या प्रभूची होती ना 4थ्या अध्यायामध्ये, तो संपूर्णपणे तो मनुष्य होता आणि मनुष्य या स्वभावाने त्याला शारीरिक जी भूक आहे ती लागणं एक ती प्रक्रिया आहे. कारण की तो 40 दिवस आणि 40 रात्र उपाशी होता. आज आपण साधारणतः 1 दिवस 2 दिवस जरी उपाशी आपण राहू शकत नाही. आपण 1 दिवस सकाळपासून जर उपाशी राहिलो तर संध्याकाळी काय करतो, आपण अन्न सेवन करतो. परंतु त्या ठिकाणी सैतानाने सगळ्यात पहिला आघात जो केला तो प्रभूच्या शरीरावरती केला. त्याने त्याची जी भूक आहे ती ओळखली आणि त्याद्वारे त्याची परीक्षा घेतली. परंतु त्या ठिकाणी आपण पाहतो की प्रभूने त्याला उत्तर दिले, वचनाद्वारे त्याला उत्तर दिले. पण त्याने उत्तर देऊन म्हटले, असे लिहिले आहे की मनुष्य केवळ भाकरीने वाचणार नाही, तर देवाच्या तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल. किती आशीर्वादित वचन हे आपल्याला देखील आहे. आज आपण धडपड कशासाठी करतोय जगामध्ये जीवन जगत असताना? त्यानंतर आपण पाहतो पुढील 2 ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये देखील सैतान जो आहे वेगवेगळ्या प्रकारे परीक्षा घेतो. परंतु त्या ठिकाणी प्रभूने काय केलेलं आहे, वचनाद्वारेच काय केलेलं आहे, त्याला उत्तर त्या ठिकाणी दिलेलं पाहतो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की सैतान आपली देखील परीक्षा घेतो, परंतु त्या परीक्षेमध्ये आपण स्थिर राहणं, देवाच्या निर्णयाची किंवा देवाचं डायरेक्शनची वाट पाहणं गरजेचं आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं आहे की जे प्रलोभने, मोह जे आहेत त्याला नकार देणं खूप महत्वाचं आहे.